खासदार साहेबांचं कार्य हे पूर्ण रामटेकच्या जनतेला माहीत आहे। गेल्या 10 वर्षापासून ते खासदार म्हणून रामटेकच्या जनतेच्या हितासाठी सदैव दिवसरात्र झटत होते आणि खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ रामटेकच्या लोकसभेसाठी आणि रामटेकच्या जनतेसाठी हा अविस्मरणीय राहिलेला आहे। जनता आज पण त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं ते खासदार असताना करत होते आणि माझे त्यांना शुभेच्छा आहेत वाढदिवसानिमित्त। तसेच त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीकरता त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र। ते तुमचे मामा होतात, त्यांचं काय कुठली गोष्ट त्यांची आहे की तुमच्या स्मरणात आहे? मग त्यांचा जो निर्भीक आणि रोखठोक स्वभाव आहे, त्यांनी कधी पण कोणाला फिरून करून देईल, बघून घेईल, पुढं बघू अशा वाक्य प्रकाराचा कधी प्रयोग केलेला नाही। त्यांनी जर काम होत राहिलं तर हो म्हटलं, नाही होत राहिलं तर नाही म्हटलं। आणि आम्हाला पण त्यांनी तीच शिकवण दिलेली आहे की जनतेचं काम करताना त्यांची दिशाभूल करू नका। जनतेला समजून सांगा की हे काम होऊ शकतं, हे काम नाही होऊ शकत, हे नियमात बसतं, हे नियमात बसत नाही, किंवा याला आपण नियमात बसवण्याचा प्रयत्न करू। काय करतात बरेचसे लोक जनतेची काम काढून घेण्याकरता किंवा वेळ मारून नेण्याकरता जनतेची दिशाभूल करतात की बघतो तुझं काम वरती पाठवतो करतो। पण मामांचा हा जो रोखठोक स्वभाव होता आणि त्यांनी एक विश्वास आणि एक मान हा जनतेच्या मनामध्ये कमावलेला आहे की हा माणूस साधा सरळ असून सिंपल असून पण रोखठोक होता। ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना तिकीट मिळाले नाही, तर मला असं वाटतंय की शिवसेना खरंच पुढे त्यांच्याकडे लक्ष बिलकुल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीररित्या मी तर 10 वेळा ऐकलेलं आहे की त्यांच्या पुनरुद्धरणाबद्दल बोललेले आहेत आणि त्यांना एक मानाचं आणि त्याच्यापेक्षा पण मोठं पद आम्ही देऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भलेकरता आम्ही त्यांना सदैव तत्पर ठेवू असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे आणि ते आपले शब्द पाळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे।